याचं आर्यन बर आर्यन किती वर्षाचा आहे? आता 5 वर्षाचं होतंय जानेवारीला. बर काय आर्यन मध्ये काय फरक पडला ताई? आता बरंच बोलायला लागलाय, पूर्ण वाक्य बोलतोय. काय बोलतो पूर्ण वाक्य? काय मम्मा बोलतो? दूध दे, आईच्या घरी चल, हा असं बोलतो, बडबड करतो, किलबिल करतो, हा असं बडबड करतो. मामाकडे जायचं, शब्द फुटायला लागले. शब्द फुटायला लागले, डबल शब्द फुटते, चांगलं बोलायला लागलाय. किती दिवसात हा सगळा बदल? 15 दिवसात फरक पडला आम्हाला या डॉक्टर. आपल्या औषधाने 15 दिवसात? हो 15 दिवसात फरक पडला. कुणाला खरं वाटायचं? ही समोरच आहे बघा, बडबड किती करतोय, बोलत नव्हता, शांत बसत होता. किती वर्षाचा आहे हा? आता 5 वर्ष लागते. 5 वर्षामध्ये कधीच बोलला नव्हता. एवढं बडबड करतच नव्हता, थोडंच आपलं तेवढं. कधी मम्मी पप्पा कधी बोलला नव्हता. मम्मी पप्पा बोलत होता पण पूर्ण वाक्य बोलत नव्हता. आणि आपल्या इथल्या औषधाने पूर्ण वाक्य बोलला. पूर्ण वाक्य बोलला, बऱ्याच वेळा बोलला. आणि काय निदान केलं होतं? बाकीचे डॉक्टर काय म्हणले होते? उपचार होत नाही ह्याच्यावर, जाऊ नये म्हणून सांगितलं होतं आम्हाला. डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम म्हणून सांगितलं, त्याच्यावर उपचार नाही. आणि बाकीचे डॉक्टर काय म्हणले? इलाज होत नाही ह्याचा, हे असं आहे, असं सांभाळावं लागेल तुम्हाला. कसं वाटत होतं ताई? लय दुःख झालं होतं, पण काय नशिबात असं ती म्हणून आम्ही चालत होतो. शेवटी आम्हाला सोलापूर मधनं कळलं हे तुमच्या डॉक्टर तिथला पत्ता. काय कळलं तुम्हाला सोलापूर मध्ये? आशिष शिंदे डॉक्टर आहेत, तर त्यांच्याकडे घेऊन जावा. उजनीचे होते एक पेशंट आमचे, म्हणाले की असे मोठे डॉक्टरांनी सांगितलं की ह्याला उपचार नाहीये, उपचार नाही म्हणून सांगितलं. टेन्शन येतं ना आपल्याला. हो लय टेन्शन आलं होतं. आता काय असेल ते असेल म्हणून आम्ही निघालो. त्यावेळेस आम्हाला एक इथले संगम बसले पेशंट भेटल्यावर त्यांनी सांगितलं असं असं शिंदे डॉक्टर अकलूज मध्ये आहेत, आमच्या शेजारची मुलगी तिथं नेली होती, ती 2 महिन्यात बोलली तुम्हाला जर तिथं न्यायचं असलं तर घेऊन जावा. मग असं करत 1-2 सांगितल्यानंतर ना आम्ही घेऊन आलो. मग तिथं एक 15 दिवसातच आम्हाला जर लक्षात आलं की खरंच इथून फरक पडतोच. आणि नुसतं बोलतोय का समजून उमजून बोलतोय? समजून बोलतोय, सगळं विचारतोय, घरातल्या माणसांची सगळ्या नावं घ्यायला लागला, विचारतोय कुठं गेलाय, त्याला कळतं सगळं, आता कळायच लागलं. नुसतं बोलायला लागलंय का समज पण वाढली? समज पण वाढली, सगळं म्हणजे सगळ्या गोष्टींनी वाढल्या. आता डाऊन सिंड्रोम म्हणल्यावरती मुलगा कसा असेल, त्यावेळेस कसं होतं ना आता कसं होता, ह्याच्यात मला माहिती, आम्ही बघितलेलं आहे त्याला. त्यामुळे मला खरंच बरं वाटायला लागलं. छान वाटतंय आई म्हणून. एकदम छान वाटायला लागलं. समज वाढली. इथं 100% नीट होणार ह्याची मला पूर्णपणे ही बसलेली आहे, खात्री बसली. खात्री बसलेली आहे. नक्की समज वाढते आपल्या औषध. नक्की समज वाढते. कशी समज वाढली सांगा बरं पप्पा, कशी समज वाढली? आधी पहिला कसा तो शांत शांत ऐकत नव्हता, आता नुसता आवाज जरी दिला तर तो येतो. दाखवा बरं. आर्यन चल इकडे, चल इकडे. ये पप्पा पप्पा तिकडे नको, पडतंय इकडे बस साईडला. ये इथं मम्मी कशी आहे. हा नीट बस. असं कळायला लागलं त्याला. हो, कळायला. पडत. म्हणजे जे काही तुम्ही सांगतोय गेल्या बरं त्याला- लाड पळायला आपल्या समोर रस्त्यावर पळायचा, आवाज दिला तरी मागवरून बघणार नाही, त्याची तीच पळत. आणि गाडी- आपल्याला असं वाटत होतं ऍक्सिडेंट होईल. किती भीती, ती गाड्या किती वाहत होत्या त्यावेळेस पळाला. ऐकलं का आपण? आवाज किती हो आपण सगळे त्याच्या मागे पळत होतो. आता तसं ऍक्सिडेंट होईल वगैरे काय कळतंय का आता? नाही आता आवाज दिला की ते थांबतो लगेच. गाडी येते, पुढे जाऊ नको की माघारी, लगेच माघारी. समज येते. आणि कुठल्या गोळ्याने नीट झाला? ठीक आहे, हा. म्हणजे साबुदाणा गोळ्या. आता ह्या साबुदाण्याच्या गोळ्यावर तर कोणाचा विश्वास बसत नाही. ह्या आमचा तर साबुदाणा- नव्हता कधी. कधीच वाटलं नव्हतं की ह्या गोळ्या खाऊन ह्या मुलाला एवढी समज येईल, ह्या गोळ्यामुळे इतका बदल पडेल, ही कधीच वाटलं नव्हतं. पण ह्या गोळ्यांनी खरंच इतका बदल पडलाय ना, बराच बदल पडलाय. आता काही असलं तरी ह्या गोळ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, ह्या गोळ्यांनी होणारच माणूस केली. आता ज्यांच्याकडे डाऊन सिंड्रोम आहे, ज्यांच्याकडे असं डाऊन सिंड्रोम असणारं बाळ आहे, काय भया चॉकलेट पाहिजे का? हा देऊ का? 1 देऊ का 2 देऊ? हा 1 देऊ का 2 देऊ सांग बर. हा दादाला द्या. हा दादाला द्या. म्हणजे अशी समज वाढली. पहिला असं होतं का? हा बघा बघा दादा हे घे, दादाला दे. हे बघ हे दादाला, कोणाला देतो? दादाला दे, दादाला दे पहिल्यांदा. तू उठून दे दादाला. दे दादाला दे. चल हो का दे. आता आईला दे, आईला. हा आईला दे. पप्पाला दे, पप्पाला उठून दे, पप्पाला सोलून दे. काढून दे, ते काढून दे. हा हे काढून दे पप्पाला. पप्पाला दे, काढून दे. पप्पाला द्या. काढ अरे तू काढ. बर ताई. हा हे बघ मम्मीला दे, हे बघ मम्मीला दे. हा आता त्याला पाहिजे ना. ताई असं कळायला लागले त्याला. हो बरंच. हा
आता हे जे काय बदल त्यांनी सगळ्यांना चॉकलेट दिले ह्याच्यावरनं तुम्हाला काय सांगायचं किती समज वाढली ह्याची किती समज वाटली, बरीच समज वाटली. सगळ्यांना आता घरातल्या सगळ्यांना चॉकलेट दिले त्यांनी आणि मग ती खायला लागला. पहिलं असं होतं का असं नाही, पहिलं कसं व्हायचं घेतलं की बसायचं त्याची ती खात, याला दे त्याला दे, काही नाही, काही घेणं देणंच नव्हतं त्याला. कोण भाऊ, कोण मम्मी, कोण पप्पा, काही नाही. म्हणजे दिलं की खाणे आणि बसणे. नातेवाईक त्याला ओळखू यायला लागले आता बरं ओळखाय सगळं, मामा, आजी, इकडची मम्मी सुद्धा, इकडची आजी, आंबाकडची आजी. म्हणजे घरातले भाऊ बहीण वडील सगळे आणि बद्दल पडला, नातेवाईक बी कळायला लागले त्याला. आणि जे काही वस्तू देईल ते वाटून खायला वाटून लागला खायला लागला. म्हणजे ह्याचं निश्चित समज वाढलेली वाढली समज वाढली. जेवण पिवण भूक लागली की तू बोलतो. अगोदर 2 वर्षाचं ते एक किती दिवसात फक्त 15 दिवसात फक्त 15 दिवसात 2 वर्षाचा असल्यासारखं आता 5 वर्षासारखी समज आल्यासारखं वाटतं. 15 दिवसात 15 दिवसात फक्त फरक. अनुवंशिक आजार अनुवंशिक आजार. जेनेटिक डिसऑर्डर हो हो. म्हणजे डाऊन सिंड्रोम 15 दिवसात ह्या गोळ्यांनी फरक पडला. त्या गोळ्यामुळे 15 दिवसात. आता ज्यांच्याकडे डाऊन सिंड्रोम आहे ज्यांच्याकडे अशी जेनेटिक डिसऑर्डर वाली बाळ आहेत त्यांना काय सांगाल त्या आईला काय त्यांना दाखवणार नाही. त्यांनी बघितलेलं आहे. आता गावात बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे, नातेवाईक मध्ये बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे. त्यांनी पण मला बऱ्याच वेळेस प्रश्न केलेले आहेत कसं होणार आहे. पण आम्ही म्हणायचो होईल तसं होईल. पण आता त्याला बघून सगळ्यांना लक्षातच येणार ना ती कितपत. आणि सगळ्यांना वाटतोय का बदल बाकीच्या घरातल्यांना सगळ्यांना. आई तर माझी ती आनंदात झाली ना, तुमच्या न बघता म्हणती खरंच ती डॉक्टर देवासारखी आहे. छान वाटतंय छान वाटतं, एकदम छान वाटतं. आणि बाकीच्या लोकांनी पण घ्यायला पाहिजे औषध हा? सगळे म्हणजे माझ्या बहिणी ह्यांची मम्मी पप्पा सगळे म्हणतात की खरंच एक नंबर डॉक्टर लागले. अरे. एवढं सगळीकडे फिरलो, सोलापूरला गेलो, पंढरपूरला गेलो, बरेच दवाखाने केले, पण इथं खरंच ह्या गोष्टीवर उपचार होते ही सांगितल्यावर बी बरं वाटलं ना. आता समक्ष बघते मग तर लयच भारी वाटतं. एक नंबर ना मस्त वाटतं. दादा एक नंबर ना दादा खाल्लं तू? अजून एक देऊ का सोडून काय मम्मी खुश आहे लागा हा हे घे हा तू सोडून खाल्ला अय्या. ताई आश्चर्यचकित म्हणजे बुद्धी त्याची ऑटोमॅटिक काढून खाल्लं, नाही तर कागदासहित खाल्लं असतं त्यांनी, पण काढून खाल्लं त्यांनी. आर्यन भारी वाटतंय गाणं गाणं म्हणून दाखव ना. नाही लाकडे असं प्रतिसाद द्यायला लागलाय हो. आता सिंपल गोष्ट आहे ताई चॉकलेट सोलून खाल्लं सोडून खाल्लं चॉकलेट, भारी. नाही कागदासहित खाल्लं असतं. ती नाही घरी असलं लय मोठं गाणं म्हणतो तुम्ही नवीन असल्यामुळे ते लावतो. म्हणजे बुद्धी चालायला लागली हे मात्र पक्क आहे. चालना मिळाली बुद्धीला. तर गोळ्या. मोबाईल तिकडे बावा किंवा बघत एक असलं नंबर. की मी खाऊ खाऊ हा, आता असं शब्द फुटायला हो, लागले शब्द बदलायला लागले. तुला देऊ तुला देऊ दे. दे हा, क्या बात हे मला दे. मस्त नाही मस्त, मस्त. आई म्हणून काय पाहिजे हो आई अजून म्हणून दुसरं काय नको. इथं बरं झालंय, खरंच बरं वाटतं. हे का? आणि ह्याच्यापेक्षा काय पाहिजे आयुष्यात आता काय सुद्धा नको. एवढं इतकं छान झालंय ना, खरंच बरं वाटलं. मस्त एक नंबर धन्यवाद अजून एकदा तुला. अहो नाही हे आपलं कामच आहे मामांना दाखवते. हाय हाय राजे हाय करा. हाय क्या बात आहे धिंगाणा एक नंबर